इकडे बघा, इकडे बघा. हे आजी बारामतीचा एकत्व अजितदादा अजितदादा एकत्वानं अजितदादा आपण पाहतच आहे अजून मतमोजणी सुरू आहे आणि दादांची घोडदौड चालूच आहे आपण बघतोय आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे नक्कीच लाखाच्या पुढे लीड जायला असं दिसतंय एकंदरीत. बारामतीकरांनी भरभरून असं दादांना प्रेम दिलंय, कसं बघताय? खरं तर मी सुरुवातीलाच बारामतीच्या मायबाप जनतेचे सर्व मतदारांचे मी मनापासून दादांच्या तर्फे आणि माझ्यातर्फे मनापासून सगळ्यांचे आभार मानते. त्यांनी नेहमीप्रमाणेच दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची भूमिका घेतली आणि दाखवून दिलं की बारामती हे दादांचं कुटुंब आहे खरं तर खऱ्या अर्थानं. अजितदादांना थोड्याच वेळापूर्वी अमित शहाचा देखील फोन आला होता, अशी काय चर्चा झाली का आता? म्हणजे एकंदरीत जी स्वप्न बारामतीकरांचं आहे ती पूर्ण होईल? खरं तर मी तुमच्याकडनंच ऐकते, कारण मी सकाळपासून लोकांमध्येच असल्यामुळे मला कल्पना नव्हती खरं तर. पण सगळ्यांची इच्छा असेल ती चांगलीच गोष्ट आहे. वहिनी साहेब, लोकसभेच्या आणि विधानसभेच्या दोन्ही निवडणुकांना तुम्ही सामोरं केला. आजचा जो निकाल आहे याच्यानंतर काय भावना आहेत? कारण लोकसभेला दादांना ज्या पद्धतीनं काही गोष्टींना सामोरं जावं लागलं होतं, आजच्या निकालानंतर मतदारांविषयी काय? मतदार राजा शहाणा आहे, आपल्याला माहिती आहे की खूप हुशार आहे आणि दादांचं काम जे होतं पहिल्यापासूनच म्हणजे विधानसभेचा प्रचार करायला सुरुवात केल्यापासूनच बारामतीचा प्रत्येक मतदाराला माहिती होतं की दादांनी केलेल्या कामाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांच्या जीवनावर झालेला प्रतिसाद म्हणजे जो परिणाम आहे तो प्रत्येक जण बोलून दाखवत होता आणि प्रत्येक जण म्हणत होतं की आम्ही दादांच्याच पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहोत. विरोधकांनी वहिनीसाहेब ही निवडणूक भावनिकतेच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला, परंतु तसा प्रतिसाद मिळाला नाही. आपल्याला माहिती आहे की जनता हुशार आहे. मी म्हटलं आपल्याला बारामतीची जनता खूप हुशार आहे. बारामती शहरामध्ये मुख्यमंत्री म्हणून आता फ्लॅक्स झळकू लागलेले. प्रत्येक नेत्यांनी मोठ्या पदावर जावं असं प्रत्येक कार्यकर्त्यांचं आणि जनतेचं तिथल्या मत असतं आणि तसं बारामतीकरांनी त्यांचं मत तिथे दाखवलेलं आहे आपल्या पोस्टरमधून.